गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात। आज तिसरा दिवस आणि तिसरा दिवस सुरू होण्यापूर्वी आपण निघालेलो आहे सिटी टूरला। आणि सिटी टूर चालू करण्याच्या आधी बोलणार गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आपला थायलंडमध्ये तिसरा दिवस आणि आपण निघालेलो आहोत आज बँकॉककडे। आणि बँकॉककडे जाताना आपण करणार सिटी टूर। आणि या सिटी टूरमध्ये आपण पहिलं आलेलो आहोत आता जेम्स फॅक्टरीकडे। इकडे जेम्स कसे बनत आहेत आणि इथे विकायला देखील असतात। तर आपण आता करणार आहोत जेम्स फॅक्टरीची टूर। सो चला, आपण आता उतरलेलो आहोत इकडे। आमचे 1 by 1 मेंबर्स इकडे येत आहेत। आय एम फ्रॉम इंडिया, मुंबई। काका हो काका, यामध्ये ज्याचे लावलं तरी तर आपण एंटर केलेला आहे नोंदणी करून जेम्स फॅक्टरीमध्ये। आणि अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इकडे जेम्स फॅक्टरी किती सुंदर असं बनवलेलं आहे। आणि आता इथून आपल्याला ट्रेननी सर्व जेम्स कसे बनतात, कुठून खनन करून निघत आहेत हे आपल्याला दाखवलं जातील। तर चला आपण पुढची टूर करूया जेम्स फॅक्टरीमध्ये। तर आपले सर्व मेंबर आता जमा होतात। आपण एकत्र एक ग्रुप बनवून आपण पुढे जातो। आणि इकडे जे ते सांगणारे असतात, गाईड करणारे, ते व्हॉईस आपल्याला विचारलं जातं तुम्हाला हिंदी हवं की थायमध्ये पाहिजे की इंग्लिशमध्ये पाहिजे। तर आपण जी चूज करतो जी हिंदी लँग्वेज, ते आपल्या हिंदी लँग्वेजमध्ये ते समजवलं जातं। तर चला आपण निघूया। हे बघ, ही ट्रेन जी दिसते, या ट्रेनमध्ये बसून आपण निघणार आहोत ती जेम्स टूर करण्यासाठी। अशा प्रकारे पाण्याच्या प्रेशरनी ते खडे जे असतात ते खाली जे हा माणूस जे दाखवलेला आहे इकडे, तो छानलं जातं त्यांनी। आणि हे असे बाजूला केले जातात। अशा प्रकारे बरीच त्याची स्टोरी आहे। तुम्ही नक्की व्हिजिट द्या जेम्स फॅक्टरीला, तुम्हाला नक्की कळेल कसं काय असतं ते। याच्यामध्ये तेवढं काही क्लिअर नाही दाखवू शकत। आणि हे बघा, हे असे त्याला व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून वेगवेगळे केले जातात। अशा प्रकारे पुढे तुम्ही बघू शकता। हे बघा, हे आता ते जे आहे हे गरम करणं, नंतर त्याला कसं काय ठोकून हे असं प्रकारे काढून व्यवस्थित ते बनवून पुढे विकण्यासाठी ठेवले जातात। तर अशा प्रकारे इथे ते घडवलं जातं सोन्याचं किंवा जे त्यांचं मटेरियल त्याच्याने ते इथं बनवलं जातं। जसं काय आता तुम्ही पाहू शकताय, राजाचं मुकुट झालं, हे पहा, यांचे जे वस्त्र जे आहेत ते अशा प्रकारे बनवले जातात। हे पहा, राजाचे मुकुट आहेत। आणि हे सर्व करण्याचं काम, घडवण्याचं काम हे इथून केलं जातं। हे बघा, आता महलचा वरची जो भाग असतो, अशा प्रकारे बरेच काही ना काही तिथं बनवले जातात। हे पहा, मुकुट पाहू शकताय तुम्ही। आणि ही थायलंडची नॅचरल म्हणजे कल्चर आहे, ते कल्चर तुम्ही पाहू शकता। आणि हे बऱ्याच प्रकारचे तिथं हे दगड्स आहेत, म्हणजे पायराइट्स वगैरे जे दगड असतात ते तिथे असतात। आणि हे जे आता आपण एंटर केलेलं आहे, ह्यामध्ये हे कसं बनवलं जातं ते तुम्हाला दाखवण्याचा आता प्रयत्न करतो आहे।
हे पहा, आता इथे एक रिंग बनवण्याचं काम चालू आहे अशा प्रकारे. आता आपण कन्स्ट्रक्शन ते बघितलेलं आहे इकडे. आता आपण आलेलो आहोत शोरूममध्ये आणि इकडे घडवल्यानंतर इकडे विक्रीसाठी ठेवलं जातं आणि खूप प्रकारच्या व्हरायटीज आहेत. आणि इकडे हे आहे जे गव्हर्मेंटचं आहे आणि आपण जे काही इथून परचेस करू त्याचं व्हॅट तुम्हाला एअरपोर्टला मिळतं रिटर्न्समध्ये. आणि हे गव्हर्मेंटचं लीगल असल्यामुळे हे सर्टिफिकेट पण देतात. तर ज्याला इंटरेस्ट आहे त्याने घेऊ शकतात. तर इथे तुम्ही बऱ्याच बुद्धांच्या मूर्त्या पाहू शकताय. अशा कितीतरी हजारो मूर्त्या आहेत की तिथे कोणी गिफ्ट म्हणजे असे लावलेले असतात. आणि हे तुम्ही पाहू शकता कितीतरी प्रकारे मूर्त्या आहेत. मंदिरमध्ये किती क्लीन आहे तुम्ही पाहू शकताय. आणि हे बघा त्यांचा फ्लॅग देखील आहे समोर दिसते. त्यांचे म्हणजे मंदिराची जे डिझाईन्स आहेत ते सर्व थायलंडमध्ये सिमिलर असतात. ही पहा, श्री गौतम बुद्धांची भली मोठी मूर्ती आहे. यालाच बिग बुद्ध असे म्हणतात या मंदिराला. आणि आपण आता बिग बुद्धाचे दर्शन करायला आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकताय किती मोठी मूर्ती आहे ती. मित्रांनो, जर तुम्ही कोणी बँकॉकला अशा मंदिरांमध्ये ज्यांनी व्हिजिट केले असेल त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आम्हाला की आम्ही व्हिजिट केलेले आहे. आणि त्याचं महत्त्व काय असेल तेही सांगण्याचा प्रयत्न करा. आम्हालाही बरं वाटेल की सांगावयास की महत्त्व काय आहे ते. तर अशा खूप मूर्त्या आपण पाहिल्या. आणि मंदिराच्या बाजूलाच ही बोट सेवा आहे. म्हणजे जसे आपल्याकडे वाहतूक सेवेमध्ये ही जलसेवा म्हणून आहे. तुम्हाला कुठेही जायचं असेल तर या इथं बस स्टँड आहे. हे बघा स्टँड आहे. आम्ही निघणार आहोत. तर अशा प्रकारे आज आपलं सिटी टूर झालेला आहे. आणि आता आपण चाललेलो आहोत हॉटेलवर. आणि मी ब्लॉग इथंच समाप्त करतो. कोणाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.